तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता पिंपरी चिंचवड महानगरपालिका, तसेच कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी NHM अंतर्गत खालील पदांसाठी इथं भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 35 जागा आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला MBBS ची पदवी इथं लागणार आहे किंवा BAMS तुम्हाला इथं लागेल. तसेच तुम्हाला इंडियन मेडिकल काउन्सिलकडील नोंदणी इथं लागणार आहे. तसेच MBBS उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे आणि जे वेतन आहे या पदांसाठी तर ते MBBS उमेदवारांसाठी 60,000 तसेच BAMS उमेदवारांसाठी तुम्हाला 40,000 रुपये इथं मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी इथं 18 जागा आहेत आणि यासाठीची तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला 12वी उत्तीर्ण इथं लागणार आहे. तसेच GNM किंवा BSc नर्सिंग तुम्हाला इथं लागेल. तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य दिले जाणार आहे आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे तर ते 20,000 इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW मेल. तर यासाठी इथं 28 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला पात्रता आहे तर तुम्हाला 12वी सायन्स इथं लागणार आहे. तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला इथं लागणार आहे आणि जर तुम्हाला अनुभव असेल कामाचा तर तुम्हाला इथं प्राधान्य दिले जाणार आहे आणि जे वेतन आहे या पदासाठी तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच जी वयोमर्यादा आहे या पदांसाठी तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती तर खालीलप्रमाणे होणार आहे. तर स्टाफ नर्स तसेच बहुउद्देशीय आरोग्य सेवक या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती तर गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी तर 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथे 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथे 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. तसेच वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं मार्किंग पॅटर्न यासाठी इथं 25 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 15 गुण असणार आहे. तर अशा प्रकारे तुमची इथं निवड केली जाणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती इथं जोडून घ्यायचे आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, तसेच जातीचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथे 6/5/2026 पर्यंत सादर करायचे आहेत 10 ते 5 या वेळेमध्ये. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर तिथे दिलेले आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक जावक कक्ष. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं समक्ष सादर करायचे आहेत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तसेच पात्र उमेदवारांची यादी तर याची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळी इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर तिथं कंत्राटी स्वरूपाची इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.